सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बाबासाहेब देशमुख यांचं लीड पुन्हा एकदा वाढलं असून 10व्या फेरीच्या अखेर एकूण 14,363 मतांच्या आसपासचं लीड हे त्या ठिकाणी सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुखांना मिळताना चित्र बघायला मिळतंय। खरं तर बाबासाहेब देशमुख, शहाजीबापू आणि दीपक बाबा आबा अशा पद्धतीची ही लढत होती आणि कुठेतरी ह्या दोघांच्या मध्ये बाबासाहेब देशमुखांचा फायदा होतानाचं चित्र बघायला मिळतंय। अगदी सुरुवातीच्या काळांपासूनच त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यामध्ये आघाडीवर आहेत। पाठीमागच्या वेळेला शहाजीबापू आणि दीपक आबा एकत्र असून फक्त 700 मतांनी शहाजीबापूंचा विजय झाला होता। आज ही दोन मंडळी समोरासमोर उभा आहेत आणि मग तिसऱ्या बाजूला बाबासाहेब देशमुख। पाठीमागच्या 5 वर्षांमधलं बाबासाहेब देशमुखांचं मैदानावरचं काम, लोकांशी असलेला संपर्क हे कुठेतरी मतातून त्या ठिकाणी हे चित्र स्पष्ट होतानाच पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी बाबासाहेब देशमुख यांना 14,367 मतांच्या आसपासची जी आघाडी आहे ती आघाडी कदाचित येत्या काळामध्ये आणखीन वाढून बाबासाहेब देशमुख हे चांगल्या मताने निवडून येतील हा कल त्या ठिकाणी अगदी सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी दिसून येतोय। आणि एकूणातलं जर त्या ठिकाणी सांगोलचं वातावरण बघितलं तर शेकापच्या कार्यकर्त्यांनी खरं तर कुठेतरी जल्लोषाला सुरुवात केली आहे। शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला हा गड राहिलाय आणि तो गड पुन्हा एकदा आबाधित ठेवण्याचं काम बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून होताना चित्र सांगोल्यामध्ये पाहायला मिळतंय।